माधुरी, आता मी जाते बाई. स्वतःची काळजी घे. काही थोडासा दुखला सुखला पटकन आपल्या सासूला सांगायच्या. तसे तर काळजी घेतात म्हणा त्या तुझी. बघितली आता 3-4 दिवस थांबली मी इथं तर बघितली. जशी माहेरी पोरगी राहते तशीच इथं राहते तू. हो ग मम्मी, मला काही कामं वगैरे करू नाही देत आई. हो, सायंकाळी थोडासा फिरायचा इथल्या इथं आपल्या, आणि सकाळी पण उठल्यावर थोडासा फिरायचा. खूप बरं वाटलं मम्मी तू थांबली तर. मला तर असं वाटते की अजून थांबावा तू. हेच तर 4 दिवस राहू दिला तुझ्या पप्पांनी, तेच तर खूप झाले. तुला तर माहित आहे मला तर कुठं राहू नाही देत. तू म्हटले म्हणून राहू दिला तुझ्या पप्पांनी, नाही तर कुठं मामाच्या गावी जाते का मी? नाही जात. हो ग मम्मी, मलाही माहित आहे. मम्मी मग घ्यायसाठी कधी पाठवशील पप्पाजींना? 9वा महिना लागला की पाठवीन. हो ठीक आहे ना मम्मी. माधुरी, महेंद्र कुठे आहे? तिकडेच तर असतील, इकडे नाही आहेत. का नाही? मी म्हणत आहे विहीनबाईला त्यांच्या गावी सोडून दे म्हणून. नाही नाही, कशाला विहीनबाई, बसवर बसवून देतील जावई, मग मी चालली जाईन. फालतूमध्ये अजून मला नेऊन देतील, मग अजून वापस येतील. डायरेक्ट बस जाते ना. गावी कुठे जाते तुमच्या गावी जात नाही ना बस? हो पण घ्यायला येतील ना, फोन करीन ना मी आमच्या इथल्या सरपंच साहेबांना. कशाची भीती आहे बसवरती? नाही नाही, भीती कशाची नाही आहे, पण ना आता त्या दिवशी सांगितलं ना तुमच्या गावचे ते का नाव आहे, ललिता, ललिताबाई, तिच्या मंगळसूत्र चोरी केला म्हणून. हे अशा घटना घडतात ना, मग भीती वाटते. पकडले गेले ना ते चोर, पण पकडले गेले. असे घाबरून बसणार तर काहीच नाही होणार बाबा. आता जावयांना पण जावं लागते कॅटरिंगमध्ये, मग डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये तर सुट्ट्या काढतीलच अजून. फालतूमध्ये आजचा दिवस उद्याचा दिवस जाईल जावयांचा. म्हणून म्हणत आहे मी चालली जाईन बसमध्ये, तर बसवून देतील, झालं मग तिकडे सरपंच साहेब येतीलच घ्यासाठी. आता जवळचा असला असता तर पटकन गाडीनं सोडून दिला असता. 1 घंट्याचा रस्ता असला असता तर पटकन सोडून दिला असता आणि आले पण असते. पण तसं तर आहे नाही ना. हो, पण बरोबर सांभाळून जाईल बाबा, आणि गावी पोहोचता बरोबर फोन लावाल आधी. हो हो, तुम्ही चिंता करू नका, माझ्या पोरीची काळजी घ्या तुम्ही. घेतो ना, काळजी घेतो ना. काही हे सांगायची गोष्ट आहे का? ते आता माझी पोरगी आहे. हो हो, तुमचीच पोरगी आहे, तुमच्या घरी आली, तुमचीच पोरगी झाली. तुम्ही तयारी करायचीच आहात? हो, करतो ना, करतो. अरे महेंद्र, मी का म्हणत होती, पिनबाईला गावीच पोहोचवून दे म्हणत होती. मी तर म्हटलं आई, उद्या पोहोचून देतो म्हटलं. आज थोडं काम आहे मला म्हटलं. आज नाही जमणार आई, उद्या पोहोचवून देतो मी. तर मामीजी नाही म्हणत आहेत. विहीनबाई घाबरू नका, मला सवय आहे इकडे तिकडे जायची बसमध्ये. आता हे मीटिंग वगैरे राहतात ना, आमच्या सरपंचाच्या ट्रेनिंग वगैरे राहतात, तर मला इकडे तिकडे जावं लागते. कुठं कुठं नाही येत सरपंच साहेब, मग मीच जाते एकटी बसमध्ये. मला काही वाटत नाही तेवढा. आणि आता ते चोर पकडले गेले ना, आता धुमधुमी कमी झाली चोरांची. जावई बापा, मला बस स्टॉपवर सोडून द्या, तुम्ही आपलं काम करा. ठीक आहे ना मामीजी, आता नाहीच म्हणतात, आज थांबले असते, उद्या सोडून दिलो असतो गावी. नाही नाही जावई बापूजी, आता झाले बापा 4 दिवस असे सरपंच साहेब कुठं मला ठेवत नाही. पण आता पोरीनं रा केला म्हणून राहिली मी. त्यांच्या जेवणाबिवणाचा होते ना, आता बघा ना, ते शांताताईच्याच घरी जेवत आहेत 4 दिवस झाले, तर बरं नाही वाटत नाही का? देतात वगैरे म्हणा, पण कसं बरं नाही वाटत. 1-2 दिवसासाठी ठीक आहे. ठीक आहे ना मामीजी, मग कपडे चेंज करतो, मग पोहोचून देतो तुम्हाला बस स्टॉपवरती. हो हो ठीक आहे. लवकर करा, आता 10ची बस मिळायला पाहिजे आईला. हो हो, पटकन चेंज करतो कपडे. काय झालं? कशाला बोलवलं? काम करता करता बोलवता कसे तर हाताचं काम टाकून यावं लागलं. जेवणही येऊन नाही होत का तुम्हाला? मार घरी तर मला सुनावले की बसले तर बसलेच राहता, कामं नाही करत. आणि आता कामाचा खोरमा नाही होत का? अरे बाबा शांता, ताट वाढायसाठी नाही बोलवलं तुला. तू टिफिन कुठे ठेवली? डब्बा कुठे ठेवली शिदोरीचा? मग बापा, आता चष्माच लागते तुम्हाला खरंच. तो तुमच्याच मागे आहे, तुमच्याच मागे त्या टोपल्यामध्ये घमेलमध्ये आहे डब्बा. आणि कुठं ठेवली म्हणून विचारून राहिले. तोच म्हणतो तुला, तू ठेवली कुठं? बघ ना, भातामध्ये किती मुंग्या झाल्या आहेत. किती मुंग्या झाल्या आहेत तर बघ. काय मुंग्या झाल्या आहेत? काल तर इथं डब्बे ठेवला ना, तर काल तर एकही मुंगी नाही आली भातामध्ये. आज कुठल्या मुंग्या आल्या बाबा? आता मला का माहित कुठल्या आल्या आता? मम्मी, मला पण भूक लागली, मी नाही खात तो मुंगीचा भात. अरे काही नाही होत ना बेटा, साईडला असतील तुझे पप्पा, पण ना मधातला भात नाही काढू शकत, बोलवतात मला. नाही ना शांता, साईडला नाही आहेत मुंग्या, पूर्ण आतमध्ये गेल्या आहेत, पूर्ण भात भर झाले आहेत. बघितलं ना मी, काढून बघितलं, मुंग्याच मुंग्या आहेत पूर्ण. काही पण सांगता, बघू द्या बरं. तुला खरंच नाही वाटत? बघ, तूच बघ. अरे बापरे, खरंच ना, पूर्ण भाताभर मुंग्या झाल्या. बापा, आता कशी काढू यांना? बघितली का शांता, बघितली? आता जमते का काढायला? जमते का? हो ना बापा, पूर्ण भाताभरच मुंग्या झाल्या.
नाही जमत काढायला, नाही जमत. आता कशी करू? सगळंच भात आणली मी घरी, भात पण नाही आहे. तुम्ही म्हटलं इकडेच जेवण करीन, तर मी सगळंच भात घेऊन आली. आता घरी तर काही नाही आहे. गेला असता सोनू आणि आणला असता तर. शांतारामचं जेवणही झाला का? शांता, सरपंच भाऊ आले ना. अरे वेळ झाली शांताराम, येतो म्हणलं, झाबरून केलं टाइमपास. झाली का तुझी वावराची पेरणी? नाही सरपंच भाऊ, नाही झाली आहे ना. जेवला का शांताराम? बरं झालं जेवलं तर, उशीर झाला ना मला. नाही सरपंच भाऊ, नाही जेवण केलं. अरे जेवण करून घ्यायला पाहिजे, कशाला वाट बघितलं? अजी का सांगू सरपंच भाऊ, भातामध्ये मुंगे झाले आहेत. काय मुंगे झाले? हो ना सरपंच भाऊ. बघा ना सरपंच भाऊ, कालही इथेच डबे ठेवले होते. काल तर मुंग्या पिंग्या आले नाही ना, आज पहा ना डब्यामध्ये मुंग्या. अरे रे रे, आपण तर मुंग्याचा भात नाही खात बा. जमतच नाही सरपंच भाऊ खायला. पूर्ण भाताभर मुंगे झाले आहेत. बापा शांताबाई, पाणी पाठवतो म्हटलं, सोनूजवळनं पाठवलंही नाही ना. हो बापा, नाही पाठवली. भातामध्ये ना मुंग्या झाल्या आहेत. मोठी उपाध आली बाबा आता. सरपंच भाऊ याले जेवण करायला आणि हेही नाही जेवले आहेत. मा बाई, आमच्या तर टिफिन मध्ये मुंग्या नाही झाल्या. बघून घे झाल्या का? झाल्या का हो ललिता, मुंग्या झाल्या का? नाही शांताताई, नाही झाल्या. टिफिन मध्ये नाही झाल्या मुंग्या. मा तुमच्या टिफिन मध्ये नाही झाल्या मुंग्या, आमच्याच टिफिन मध्ये कशा मुंग्या झाल्या बाबा? शांताताई, एक काम करा ना, तुमच्या टिफिन मध्ये मुंग्या आहेत तर सरपंच भाऊंना आणि शांताराम भाऊंना माझ्या टिफिन मधला देऊन द्या जेवण करायसाठी. नाही वहिनी, मग तुम्ही का जेवण कराल? हो, ते ललिता बरोबर म्हणून राहिली. आता काही उपाय नाही आहे. अरे पण त्यांच्या डब्यातला कसे दोघे जण जेवण करू? त्यांनी किती आणला असा? 2 पोळ्या आणि भात आहे. हो तर 2 पोळ्या आणि भात एकाला होईल. सांग आता, एका पुरताच तर डब्बा आहे ना. दोघे जण कसे जेवण करून? सोनू पण म्हणते मी पण जेवतो म्हणून. ललिता, बाकीच्या डब्यामध्ये आहेत का मुंग्या? पाय बरं, कुंताच्या वगैरे. नाही, कोणाच्याच डब्यामध्ये मुंग्या नाही आहेत, बघितले ना मी आता. ते एक काम करा, कुंताच्या टिफिन मधला तुम्ही खाऊन घ्या. सोनू तू घरी जा आणि भात बनवून आण. भाजी तर चांगली आहे, भाजीमध्ये काही मुंग्या बिंग्या नाही आहेत, बघितली मी. ठीक आहे मम्मी, पण आता मला भूक लागली आहे ना. जेव ना, तर तू पण जेव बाबासोबत. तुम्ही घ्या आता ललिताचा टिफिन आणि कुंताचा टिफिन घ्या. मी तिकडे पाणी नेते, तहान लागली आहे त्यांना. चल ललिता. मी का म्हणतो शांता वहिनी, राहू द्या आता, मुंग्या बिंग्या झाल्या आहेत तर मी घरीच जातो. बनवून घेतो मी स्वयंपाक आणि जेवण करून घेईन. काहून तुझी सरपंच भाऊ? शांताताईच्या इथला जमते, आमच्या इथला जमत नाही का तुम्हाला? नाही वहिनी, तशी गोष्ट नाही आहे, जमते ना तुमच्या इथलं. तर मग करा ना जेवण. करा जेवण. शांताताईच्या इथली भाजी टेस्टी राहते बाबा, आमच्या इथली भाजी तेवढी टेस्टी नाही राहत. नाही मग तुमचा वांदा येईल ना जेवण करायचा, त्याच्यामुळे म्हटलं. सरपंच भाऊ, सोनू जाते आणि आणते ना, भात बनवून आणते. करू मग आम्ही जेवण, आता वेळ आहे आम्हाला. अहो सोनूची बाबा, का म्हणते? हे बघा, कुंताचा टिफिन आणि ललिताचा टिफिन तर आहे. जर अजून भात लागला तर बाकीचे टिफिन आहेत. एखादा टिफिन खोलून घ्याल, जेवढा लागते तेवढा जेवण करून घ्या. आता सोनू जाईलच आणि आणेल बनवून भात. ठीक आहे, तू जात पाणी घेणे तिकडे, आम्ही करतो जेवण करतो. मी काय म्हणते शांताताई, उन्हामध्ये मांडा भात, खुला करा आणि उन्हामध्ये ठेवा बरं. जातात का तर मुंग्या? अहो बाबा ललिता, तू खोलून तर बाय, तुला मुंग्याच्या ढगच दिसेल. तो तसा भात खायची इच्छाच नाही होणार. आणि ते बाकीचे टिफिन झाडावर लटकवून ठेवाल बाबा, खाली नका ठेवू, नाही तर अजून दुसऱ्यांच्या टिफिन मध्ये जातील मुंग्या. हो ठेवतो. हे ललिता ताई गेली पाण्यासाठी तर तेही लटकली बाबा. ते पण नाही आली. चल ना कुंता, तिकडेच जाऊ. ह्या बसल्या असतील तिकडेच पाणी पित. नाही हो दुर्गा, ताईला तर सोनू आला होता बोलवायसाठी. भाऊजी बोलवून राहिले म्हणून सांगितलं ना. जेवण बिवण देत असेल ताई. शांताराम भाऊ तर स्वतःच जेवतात ना. हे दुर्गा ताई ना स्वतः नाही जेवतील शांताराम भाऊ, तर का चारून द्यावं लागते? का रजनी, तू पण मजाक उडवते माझी. बघा बरं कोणता ताई, हे दुर्गा ताई तशीच तर बोलली ना की शांताराम भाऊ तर स्वतःच खातात म्हणून. हट बापा, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. म्हणजे ते घेऊन घेतात म्हटली, स्वतः ताट बनवून घेतात असा. काऊन कोणता काऊन इथं थांबले बाबा तुम्ही सगळे जणी? मावशी पाणी प्यायचं आहे ना. हो, तर पाणी प्यायचं आहे तर काय इथं उभी राहिल्याने पाणी मिळेल का? चला ना तिकडेच जाऊ. तिकडे जेवण बिवण करत असतील म्हणून काही पाणी इकडे घेऊन आली नाही. ललिताई गेली तर तेही नाही आली ना. चला तिकडेच जाऊन ना पाणी पिऊन येऊ. हो बरोबर आहे, जेवण करत असतील म्हणून काही पाणी घेऊन आले नाही. ते पाय आली तरी ते शांत पाणी धरून. बाबा किती वेळ लावले पाणी आणायसाठी. अहो ना ताई, घरी गेली होती का पाणी आणायला? ना हे ललिता ताई पण दयाला गेली ना, तुपावर भिडली सारखीच झाली. हो ना, ललिताई गेली तर तिकडेच लटकली. आता सगळे जणी येत होता बाबा, आम्ही तिकडेच. म्हणलं या काही येत नाही, चला जाऊ द्या तिकडेच पाणी पिऊ. घ्या पाणी पिया आधी. ताई, भाऊजीने कशाला बोलवला होता तुला? अहो बापा, कोणता का करते, त्या भातामध्ये ना मुंग्या झाल्या खूपच, म्हणून बोलवला होता. म्हणून मी तिकडेच थांबले.
शिदोरी तर तिथं झाडाखालीच तर होती ना ठेवली. हो हो तिथंच होती ठेवली. मग आमच्या सगळ्यांच्या टिफिन आहे तर तिथंच होती ना ठेवली. आमच्या टिफिन मध्ये झाल्या का मुंग्या? नाही नाही तुमच्या टिफिन मध्ये नाही झाल्या. पाहिलं नाही ललिता ना, सगळ्यांचे टिफिन बघितलं खोलू कोणाच्याच टिफिन मध्ये नाही झाल्या. त्या आमच्याच शिदोरीमध्ये आमच्याच डब्यामध्ये झाल्या बापा मुंग्या. पूर्ण भातावर असा डुंगा आहे. मग सरपंच भाऊ पण आले जेवण करायला. मग आता मोठा विचार आला होता, भातामध्ये एवढ्या मुंग्या कसा ताई. तर मग आमच्या टिफिन मधलं काम नाही जेवण करा म्हणले तर. अरे मग ललिता आली ना, पाहिलं नाही ना आपला टिफिन खोलून, तर तिथं मुंग्या नव्हत्या. तर मग ललिता म्हणते माझ्या टिफिन मधला तुम्ही जेवण करून घ्या म्हणते. नाही नाहीच म्हणत सरपंच भाऊ. हो बापा सरपंच भाऊ म्हणत नाही म्हणत. मी सरळच बोलली. मी म्हटली शांतताईच्या इथला जमते आणि आमच्या इथला जमत नाही का म्हटले खायला. तेव्हा कुठं जेवण करायला बसले. सांगितली नाही का ताई माझ्या टिफिन मधला खायसाठी? सांगितली ना, जेवढा लागेल म्हटली तेवढा घेऊन घ्याल म्हटले सगळ्यांच्या टिफिन मधला. हो माझ्या टिफिन मधला घेऊन टाकतील. आपदच आली ना मुंग्या झाल्या भातामध्ये तर आता ते तर जेवण करतील. पण मग बाकी तुम्ही तुझ्या आहे ना दुर्गा टिफिन, त्याच्यातला खाऊ आम्ही सगळे जणी थोडा थोडा. चालेल ना? मी का बाबा एकटी पुरता आणली आहे. एक जणी जमू शकते. एवढ्या जणी कुठे जमतील माझ्या टिफिन मध्ये? 3 पोळ्या आणि थोडासा भात आणली आहे. नाही नाही दुर्गा त्याची काही गरज नाही आहे. हे ललिता तुझी टांग खिचत आहे. नाही शांताताई टांग खिचायची गोष्ट नाही. पा आता शांताराम भाऊ आणि सरपंच भाऊ आता जेवण करत आहेत. ललिताच्या टिफिन मधला आणि कुंताच्या टिफिन मधला खातील. अजून लागेल तर मग आमच्यामधून कोणाच्याही टिफिन मधला खातील. मग बाकीचे मग आपण का करू? आता कामं करून तर भूक तर लागणार आहेच ना. जेवणच नाही करून तर मग कामं कसे कसे करून आपण? अहो दुर्गा सोनू जाणार आहे घरी. मी म्हटली आता जेवण कर आणि घरी जा आणि भात बनवून आण म्हटली. भाजी तर आहे, भाजीमध्ये नाही झाली आहे मुंग्या. असं मग जमते. नाही मोठी लहान जीवी आहे हे दुर्गा. काकू काहून आल्या बापा? काहून मग मंजुळा? मोठी आली बापा मी भेटायसाठी. एकटीच आहे वावरामध्ये. मी म्हटलं येते इकडून फिरून आता. काहून मंजुळा बाया नाही मिळाल्या का? नाही बापा सगळे आपापल्या वावरामध्ये गेले. आम्हाला काही बाया मिळाल्या नाही. शांत झाली का तूर बीर लावून झाली तुझ्या वावरातली? नाही काकू उद्याचा दिवस आहे. उद्याचा दिवस होते. हो का उद्या पण आहे का? मग परवापासून सगळे माझ्या वावरात याला. कोणता तू पण येशील? नाही नाही काकू माझ्या नाही जमत बापा. मी माझ्या वावरात जाणार आहे. माझ्या वावरातले कामं तसेच आहेत पडले. आणि हे गंगू मावशी पण माझ्यासोबत येणार आहे वावरात. बापा मोठी माझ्या वावरात नाही याल का? आता मी कुंताला हो म्हणाली ना, तिच्या वावरात जाईन मी. तू तर काही सांगितलं नाही बापा मला. काहून कावेरीला सांगितलं होतं ना मी. कावेरीनं तर काही नाही सांगितलं. हो कावेरी सांगितली नाही का तू आपल्या सासूला? काकू तुम्ही तर मलाच बोलले होते ना येशील का म्हणून. का हो बापा कावेरी तुलाही नाही समजत? तुला बोलवीन ना तुझ्या सासूला नाही बोलवीन. ठीक आहे बापा. ललिता तू येशील ना? नाही काकू माझ्या नाही जमत. मी पण माझ्या वावरात जाणार आहे. हो बापा आता सगळ्यांचेच वावरा शेतातले कामं आहेत. बरोबर आहे. काकू 3 जणी झाल्या तरी. कावेरी आहे, दुर्गा आहे, रजनी आहे आणि तुम्ही आहात. 4 जणी झाल्या तरी तुम्ही. अहो जास्त पाहिजेत होते ना शांता. पटकन म्हटलं तुरी बिरी लावून टाकायचा. मग पाऊस गी जास्त आला की मग बरे बिरे पकडतील ना जिकडे तिकडे. म्हणून म्हणत होती मी. नाही काकू आताच नाही पकडत, वेळ आहे. शांता तुझ्या जमेल का ते यासाठी? नाही नाही काकू माझ्या नाही जमत. मी ह्या कुंताच्या वावरात जाणार आहे. कुंता आधीच म्हणाली की ताई मी येते पण मला पैसे बिशे नाही पाहिजे. तू येशील वावरात ते येते म्हटले. तर मी म्हटली ठीक आहे. चला प्या ना बाबा पाणी प्या ना लवकर. पाणी आणायची होती तर मारता आण लागली होती तुम्हाला ना, आता पिऊन नाही राहिले. हो बापा दे बरं शांत पाणी दे मला पहिले. शांता मलाही देशील बाबा 1 ग्लास पाणी. हो ठीक आहे ना काकू. इथंच पेता का बाबा तुम्ही? चला ना तिकडे झाडाखाली बसा 2 मिनिट पाणी प्या.